मध्ये निर्णायक क्षणी एक 6 चेंडू 18 धावांची वादळी खेळी करत असताना आलाय. मॅचला केली जातीये सुरुवात. युग गोलंदाजी मार्क वरती. युगनेही सर्वांचं लक्ष वेधलंय. पहिला बॉल फेस करत असताना अनिकेत स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं बिग हिटचा प्रयत्न. बॉल वावराच्या बाहेर येतोय. षटकार. थँक्यू डीजे. संकेत याने मोठी खेळी उभारली, परंतु अनिकेत ही कमी नाहीये. कारण कच्च्या गुरुचा मीही चेला नाहीये हे दाखवून देतोय सध्याच्या घडीला अनिकेत. मागील मॅच मध्ये स्वस्तात माघारी परतला, परंतु ती सल खऱ्या अर्थानं लोणवडी या संघासाठी भरून काढतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा बिग हिटचा प्रयत्न. हा झेल होईल का? हा झेल सुटला जातोय. कॅच ड्रॉप. हॅलो हॅलो. कॅच ड्रॉप होतीये. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये हे खऱ्या अर्थानं बघावं लागेल. आणि कित्येक सामने आजच्या दिवसामध्ये पाहिले. महत्वाच्या फलंदाजाचे प्रस्तावत असताना 10 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले. 10 धावा अनिकेत याने आपल्या संघासाठी जमा केलेत. अजूनही उमेश फलंदाजीच्या प्रतीक्षेत. अनिकेत कुठलीही संधी देत नाहीये, कुठलाही डॉट बॉट हाताळत नाहीये. जबाबदारी घेतोय आणि त्या जबाबदारीने फलंदाजी करतोय. युगचा पुढचा बॉल अनिकेत याच्याकरता. अजून एक आडव्या बॅट मध्ये पठ्ठ्या आधी वाकला आणि मग ठोकला. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. येतोय बिग हिट. षटकार. चला स्पीडअप घ्या जरा. युगच्या 5 बॉलवरती 16 धावा जमा केलेत. आतापर्यंत 50% काम लोणवडी या संघाकरता अनिकेत याने पार केलंय. उर्वरित 6 चेंडूंवरती अजून 16 धावांची गरज. युग या षटकातील शेवटचा बॉल. अजून एक आडव्या बॅटने. हा ही मोठा फटका. बॉल वावराच्या बाहेर येतोय. षटकार. मुंबई इंडियन्स खेळला पण थँक्यू डीजे. अमित कांबळे यांच्याकडून उमेशने जर का षटकार लगावला ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. संकेत 5 बॉल 10 धावांची गरज. अजून एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु मिसफील्ड होतीये, चुकी होतीये. बॉल जमिनीला घासत पुसत चाटत बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. कुठेतरी सामना एकाकी होईल, परंतु दाखवून दिलंय उमेशच्या बॅट मधून विजयी धमाकेदार असा बिग हिट. षटकार. उमेश करता 501 रुपयाचा कॅश प्राइज जिंकण्याचा कारनामा सध्याच्या घडीला. आज बक्षिसांची लयलूट संघाकरिता न्यू होप क्रिकेट संघ लोणवडी
काय जबरदस्त खेळी राहिली आहे, धमाकेदार दर्जेदार आणि देखणं असं फलंदाजी ह्या न्यू ऑफ क्रिकेट संघ लोणावळी या संघाकडून. कुठेतरी आपल्याला सेमीफायनलचा सामना आठवावा लागेल, जिथे 6 चेंडू 18 धावांची गरज असताना उमेशाच्या बॅटमधून त्या 18 धावा आल्या होत्या. आणि या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये, जिथे 5 चेंडू 10 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती जिथे 6 धावांची गरज असताना तो षटकार, आणि त्या षटकाराच्या मदतीनं या स्पर्धेमध्ये अर्थातच जाखमाता देवी चषकावरती या कोरणारा संघ ठरतोय. अर्थातच चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन न्यू होप